मेहूर माझा मेहनादाचा. म्हणजे नेमके काय करायचे ते, काय वय होतं त्यांचं? तो IT इंजिनियर आहे आणि तो 44 वर्ष 43-44 वय असेल त्याचं आता. तो राहतो ठाण्यामध्ये इथेच आणि तो त्याचा घाटकोपरला विद्याविहारच्या तिथे त्याचं ऑफिस होतं आता. तर कदाचित त्याचं कसं झालं असेल, तो ऑफिसला जायच्या अगोदर एक डोंबिवलीला तो कदाचित त्याचं एक फ्लॅटचं डीलसाठी चालू होतं बोलणं. तर ते जो ओनर जो आहे तिकडचा तो डोंबिवलीला राहत होता. तर कदाचित शक्यता आहे की तो तिकडे भेटायला गेला असेल, कारण की ही दुर्घटना तिकडच्या बाजूला घडली. तो घाटको म्हणजे ऑफिसला जायच्या अगोदर तो तिकडे जाण्याची शक्यता आहे. मग ह्या त्याच दरम्यान झाला असणार ही घटना. ऑफिसला जायच्या अगोदरच्या ही घटना झाली असणार तिकडे. त्यांचा परिवार, एकूण परिवारमध्ये किती? आई बरोबर त्याचं लग्न नाही झालेलं. आई बरोबरच तो राहायचा इकडे ठाण्यातच. इथंच विद्याविहारच्या तिथे कामाला होता ना. घरात कमवता एकटाच? हो कमवता एकटाच आहे. बहीण वगैरे? 2 बहिणी आहेत. एका बहिणीचे मिस्टर मी, दुसऱ्या बहिणी ते आता इथे. मग तो आई आणि ते दोघेच राहायचे? हो वडील वारलेत ते. हो 20 वर्ष झाले, 20-22 वर्ष झाले. ठाण्यात कुठे राहायचे? ठाणा इथे ग्रीनवूड कॉम्प्लेक्सला, तुळशीधामच्या तिथे. रेल्वे प्रशासनाकडे काय मागणी करणार आहात मदत? मागणी काय, आता हे आम्हाला असंच अचानकच हे कळलं. आम्हाला पण माहिती पण नव्हतं. इनफॅक्ट हे पोलिसांकडनं तिच्या आईला फोन केला की तुमच्याकडनं कोण असेल तर इकडं बोलण्यासाठी. मग त्यांनी मला सांगितलं की मग आमच्याकडं पोलिसांकडनं कळालं की मग नंतर ही दुर्घटना अशी झाली वगैरे. नंतर हे सगळं असं सगळं कळत गेलं आम्हाला. हे तुमची आई आली इथे? नाही, अजून त्यांना माहीत नाही आहे. ते नाही आलं तिथे. आईचं वय काय असेल? त्यांचं 87-88 असू शकेल. रेल्वेला वाढती गर्दी पाहता काय रेल्वे प्रशासनाला सांगणं मागणं असेल? दररोज अशा प्रकार समोर येत आहेत. काहीतरी करायला पाहिजे त्यांनी. मग ह्या बाबतीत शटर बंद करणं किंवा आता जसं AC ट्रेनला आहे तसं काहीतरी त्यांनी उपयोग घ्यायला पाहिजे. वर्षानुवर्ष किंवा हेच चालूच आहे नेहमीचंच. हा एवढी गर्दी आहे किंवा काही ना काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे की ज्याच्याने की ही अशी दुर्घटना होता कामा नये पुढे.